जुनी मैत्रीण जीवनात आली आणि खेळखंडोबा झाला. कपिल बागुल आणि पूजा बागुल हे धुळे जिल्ह्यामध्ये राहत होते. कपिल बागुल हे सैन्यामध्ये नोकरीला होते. 15 वर्षांपूर्वी त्यांचं लग्न पूजा यांच्यासोबत झालं होतं. त्यांना 2 मुलं आहेत. सर्व घर आनंदानं सुखासमाधानानं राहत होतं. पूजा बागुल या आपल्या मुलांची खूप चांगल्या पद्धतीनं काळजी घेत असत. कारण पती कपिल हे सैन्यामध्ये असल्यामुळे सर्व जबाबदारी फक्त पूजा यांच्यावरतीच होती आणि त्यांनी ती खूप व्यवस्थितपणे पार पाडली होती. आपले पती सैन्यात आहे, त्यामुळे आई आणि वडील या दोन्ही जबाबदाऱ्या आपल्याला सांभाळायच्या आहेत. या गोष्टीची चांगलीच कल्पना पूजा बागुल यांना होती. सर्वांची काळजी घेणाऱ्या या पूजा बागुल मात्र 30 मेला अचानक चक्कर येऊन आपल्या घरामध्ये पडल्या. त्यांच्या पतीनं म्हणजेच कपिल बागुल यांनी लगेचच त्यांना दवाखान्यामध्ये दाखल केलं. पण नवऱ्यासाठी आपल्या मुलांसाठी तत्पर असणारी ही पूजा हे जग सोडून गेली होती. कदाचित तिचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाला असे सर्वत्र सांगितलं गेलं. पण प्रश्न मात्र सर्वांनाच होता की अगदी व्यवस्थित ठणठणीत प्रकृतीनं असणारी पूजा हार्ट अटॅकनं कशी जाऊ शकते. तिला तर कसलाही त्रास नव्हता किंवा तिने कधी अशी तक्रार देखील केली नव्हती. अचानक असं घडलं कसं, हा एकच प्रश्न सगळ्यांना सतावत होता. बिचारा नवरा कपिल तर पत्नीच्या पूर्ण अंत्यसंस्काराची तयारी करून बसला होता. अगदी काही वेळानंतरच अंत्यसंस्कार करून अग्निदिला जाणार होता. पण त्या क्षणी तिथे पोलीस आले आणि त्यांनी अंत्यसंस्कार थांबवून मृतदेह आपल्या ताब्यात पोस्टमॉर्टमसाठी घेतला. पोलिसांनी असं का केलं आणि असे काय घडले होते की पोलिसांना अंत्यसंस्कार थांबवून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवावा लागला? सत्य जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवनवीन सत्य घटना ऐकण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धुळ्यातील वलवाडी गावात सैन्य दलात कार्यरत असलेल्या कपिल बागुल यांचा विवाह जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील पूजा हिच्यासोबत 2010 मध्ये झाला होता. त्यांना 2 मुले होती. लग्न झाल्यानंतर यांचं आयुष्य खूप सुखात होतं. पण म्हणतात ना की सुखाला देखील नजर लागते, तसंच काही पूजाच्या जीवनात घडू लागलं. पूजा हिचा कपिलची आई, बहीण हे देखील वारंवार छळ करू लागले. लग्नाच्या वेळेस पूजाच्या वडिलांनी लग्नाचा सर्व खर्च करण्यासह दागिनेही दिले होते. पण पूजाचे वडील निवृत्त झाल्यानं त्यांना मोठी रक्कम मिळाली होती. त्यामुळे त्या रकमेवरती कपिल आणि त्याच्या घरच्यांचे लक्ष लागलेले होते. त्यांनी पूजाच्या माहेरच्यांकडनं बळजबरीनं 2 लाख रुपये मागायला लावले होते. 2 लाख रुपये दिले तर आपल्या मुलीचा संसार सुखाचा होईल या विचारानं पूजाच्या वडिलांनी तिला 2 लाख रुपये दिले होते. पण हे 2 लाख रुपये मिळाल्यावर देखील बागुल कुटुंबाची हाव मात्र थांबली नव्हती. कपिल आणि त्याच्या कुटुंबियांनी पूजाला त्रास देणं सुरूच ठेवलं होतं. तिने पुन्हा 2 लाख रुपये आणावे म्हणून 2018 मध्ये रात्री 11 वाजता 2 वर्षाची मुलगी व 4 महिन्याच्या मुलासह भर पावसात तिला घराबाहेर काढले होते. दुसरीकडे कपिल बागुल याला एक प्रेयसी होती. तो त्या प्रेयसीला तिच्या मुलांसह घरी आणायचा. या सगळ्या प्रकाराला शारदा विरोध करत होती. तिच्या विरोधाला उत्तर म्हणून कपिल पूजाला सांगत असे की मी अजून 4 विवाह करेल. या सर्व गोष्टींना कंटाळून पूजा महिला दक्षता समितीकडे तक्रार करण्यासह सैनिक दलातील अधिकाऱ्यांकडे देखील तक्रार केली होती. तेव्हा कपिलनं माफी मागितली आणि पूजाला पुन्हा घरी आणलं होतं. मात्र त्यानंतरही पूजाला त्रास देणं सुरूच ठेवलं होतं. खरं तर त्याची प्रेयसी प्रज्ञा ही त्याच्या आयुष्यात पुन्हा आली आणि पूजाच्या जीवनामध्ये वादळ आलं. कपिल जेव्हा कॉलेजमध्ये होता तेव्हा त्याचे प्रज्ञासोबत प्रेमसंबंध होते. पण काही कारणांमुळे कपिलचं प्रज्ञासोबत लग्न होऊ शकलं नाही. 2007 मध्ये प्रज्ञाचं लग्न झालं. ती तिच्या संसारामध्ये मग्न झाली. त्यानंतर 2010 मध्ये कपिलनंही पूजासोबत लग्न केलं. कपिल देखील आपल्या संसारामध्ये रमला होता. पण काही महिन्यांपूर्वीच तो पुन्हा प्रज्ञाला भेटला आणि सर्व खेळच फिरला. आपलं प्रेम अपूर्ण राहिलं होतं ही भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली.
आता ते एकमेकांच्या संपर्कात जास्त येऊ लागले, फोनवर बोलू लागले, एकमेकांना भेटणं या सर्व गोष्टी आता वाढू लागल्या. आता मनात एक वेगळीच हुरहुर निर्माण झाली होती. प्रज्ञाला तर 2 मुली होत्या. एक मुलगी होती 17 वर्षांची आणि दुसरी मुलगी होती 13 वर्षांची. तरी देखील ती पुन्हा कपिलकडे आकर्षित झाली होती. ते दोघं एकमेकांकडे अशा पद्धतीने खेचले जात होते की आता त्यांना फक्त आपण दोघांनी पुन्हा एकत्र यावं या गोष्टीतच दिसत होत्या. त्याप्रमाणे प्रज्ञानं आपल्या नवऱ्याला घटस्फोट देण्याची तयारी सुरू केली होती. काहीच दिवसांमध्ये त्यांचा घटस्फोट होणार होता. त्यामुळे तिनं कपिलच्या मागेही तूही तुझ्या पत्नीला घटस्फोट दे असा तगादा लावला होता. कपिलनं ही आपल्या पत्नीकडे घटस्फोट मागितला. पूजाने मात्र या गोष्टीला नकार दिला. अनेक पद्धतीने प्रयत्न केले, पण पूजा मात्र घटस्फोट देत नाही. हे जेव्हा कपिलच्या लक्षात आलं तेव्हा त्यानं हिचा काटा आपल्या आयुष्यातून काढून टाकावा असे ठरवले. त्यासाठी त्यानं घरामध्ये पेस्टिसाइड आणून ठेवलं होतं. काही दिवसांनंतर कपिल भांडणाचं निमित्त करून भांडणामध्ये बायकोच्या डोक्यामध्ये लोखंडी रॉड टाकला. त्यानंतर तिला विषारी पेस्टिसाइडचं इंजेक्शन देण्यात आलं. ते इंजेक्शन पूजाला देत असताना कपिलची आई देखील तिथेच होती. इंजेक्शन दिल्यानंतर जेव्हा पूजा तडफडत होती तेव्हा तिला बघत तो 1.5 ते 2 तास तिथेच बसला होता. इंजेक्शनचा शरीरावरती परिणाम झाल्यावरती तिच्या तोंडातून फेस येऊ लागला. तिची तब्येत खूप बिघडली होती, पण त्यानं मात्र काहीही हालचाल केली नाही. त्यानंतर जेव्हा त्याला ती मृत पावली आहे याची खात्री पटली तेव्हा मात्र तो तिला दवाखान्यामध्ये घेऊन गेला. डॉक्टरांनी तिला मृत म्हणून घोषित केलं. तेव्हा त्यानं तिच्या माहेरी देखील फोन केला आणि पूजा हार्ट अटॅकमुळे मृत पावली असे सांगितले. त्यानं अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. एकदा अंत्यसंस्कार झाला म्हणजे पोलिसांच्या हाती आपण सापडू शकत नाही किंवा आपला कोणताही पुरावा शिल्लक राहणार नाही या गोष्टीची त्याला खात्री होती. पण मध्येच माशी शिंकली आणि पूजाच्या घरच्यांनी पोलीस स्टेशन गाठून भूतकाळाची पावती वाचली. लगेचच पोलिसांनी हालचाल करून अंत्यसंस्कार थांबवले आणि तिचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोस्टमार्टमचा रिपोर्ट आल्यावरती तिला विषारी इंजेक्शन दिले गेले आहे हे सर्वांसमोर आले. त्यानंतर कपिलची आई, त्याची बहीण आणि प्रेयसी प्रज्ञा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आता ह्या सर्व प्रकरणामध्ये पूजाचा काय गुन्हा होता? सुखी संसार सुरू असताना मध्येच कपिलच्या जीवनामध्ये त्याची प्रेयसी आली आणि त्यामुळं त्यानं आपल्या पोटच्या पोरांच्या आईला संपवलं. सरकारनं असा कठोरातील कठोर कायदा केला गेला पाहिजे की ज्यामुळे जर सासरची व्यक्ती मुलीच्या माहेरच्यांकडनं काही रकमेची अथवा हुंड्याची रक्कम मागत असतील तर त्यांच्यावरती कडक कारवाई केली गेली पाहिजे. कारण यामुळेच पुढे अशा घटना घडणार नाहीत. प्रज्ञाच्या प्रेमापायी कपिलनं आपला सुखी संसार गमावला. आपल्या मुलांना त्यानं पोरकं केलं. अशा प्रकरणामध्ये ज्यांचं प्रेम संबंध असताना लग्न होऊ शकत नाही त्यांनी पुढे आपले लग्न झाल्यानंतर अशा व्यक्तींच्या संपर्कामध्ये येऊ नये किंवा संपर्कामध्ये जरी आलात तरी आपल्या मर्यादांचा विचार केला पाहिजे. कारण तुमच्या दोघांसोबत तुम्ही आणखी 2 वेगवेगळी कुटुंब व्यक्ती जोडलेल्या आहेत हे नेहमी लक्षात ठेवावे. तुम्ही तुमच्यामुळे आणखी 2 जणांचा संसार उद्ध्वस्त करत आहात म्हणजे एकूण 4 कुटुंब यामुळे उद्ध्वस्त होतात. असं करण्यापेक्षा अगोदरच तुम्ही तुमचा प्रेमविवाह करावा अथवा नंतर ह्या प्रेमसंबंधामुळे आपला चालू असलेला सुखी संसार मोडू नये. तुम्हाला याबद्दल काय वाटते? अशा सत्य घटना ऐकण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.